हाय फ्रेंड्स, तर आम्ही थकलोय आणि बसलोय इथं वरती टेकडीवर. बघू शकता तुम्ही, हे आपले सर. ए नको बाबा, मला काय नको. थोडी युट्यूबला टाकलं सेवा आहे आपल्या आठवण. तो विषय असा झाला की माझ्या मोबाईल चार्जिंग संपलेली म्हणून आता सरांच्या मोबाईलमध्ये आपण ब्लॉग बनवतोय. आपलं काम नाही थकीत राहिलं पाहिजे, बाकी काही नाही आपला उद्देश. योगेश भाऊ बद्दल बोल काहीतरी. काय वाटत आता उभा हाणले, आता आडवा हाणू शकतात. चला इकून जायचं असं योगेश भाऊच्या म्हणण्यानुसार. चला खाली उतरायला, इकून उतरा. चला घरांगळत जायचं आता. सो गाईज, भारी वाटलं एकदम. पाणी होणार का जरा? पाणी पाणी नाही होणार. बट्ट्या गिट्ट्या करायला काही मला हेच नाही समजत, एवढ्या वरती काय कशा आल्या असतील भाई. तुम्ही बघू शकता खाली पार गोबर वगैरे. इकडं माणसांसाठी चालायला मुश्किल आलेलं आहे. आणि गाय वा भाई, दादागिरी करून जागा धरली. एवढं भारी वाटतंय ना पाठीमाग. अजून बघू शकता तुम्ही, पाठीमागं जा. अरे भाई, खतरनाक फॉर्मेशन होते. तरी मी आणखी तुम्हाला टेकडीचं नाव नाही सांगितलं, कारण मी तुम्हाला ते हे ठेवणार आहे जरा. ते टेकडीचं नाव काय, हे टेकडी कोणती असेल तुम्ही कमेंट मध्ये सांगा. बघू शकता तुम्ही खाली. शूट घातलं साईडला बसते रे ते. गेस करत आली गोष्ट तुम्ही. नाही हो सर. चढा रे का ते? हा, याला पारवे म्हणतो. हा. योगेश भाऊ वरी जायचं का झेंड्याजवळ? ए चला ना, झेंड्याजवळ जायचं. हा नको सर, आता राहू द्या. खालून चला आता. नाही आता आलो तसं जावं लागेल. झेंड्याजवळ फोटो काढायला.